हॅलो एस्पिरंट्स, मी मिथुन भोसले एके अकॅडमीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर तुमच्या सगळ्यांचं परत एकदा खूप खूप स्वागत करतो. फेब्रुवारी 2025च्या चालू घडामोडी आपण बघतोय. फेब्रुवारी जरी अजून संपलेला नसला तरी आपण 18-19 फेब्रुवारीपर्यंतच्या न्यूज घेतोय, कारण आगामी काळात तुमची जी परीक्षा होणार आहे त्या परीक्षेला 15-20 दिवसापूर्वीचं करंट अफेअर्स विचारलं जाऊ शकतं. आपण तयारीत राहिलं पाहिजे, कारण आपल्यासाठी एक एक मार्क महत्त्वाचा आहे. म्हणून आपण फेब्रुवारी महिन्याच्या चालू घडामोडी घेतोय. जी नवीन मुलं आहेत त्यांच्यासाठी सूचना, की जो काही महिना आहे त्याच्या आपण काही सब सेक्शन केलेले आहेत आणि त्या सब सेक्शन मधून आपण त्या ठिकाणी न्यूज घेतोय. ओके, जुन्या मुलांना काही सांगायची गरज नाही. फेब्रुवारी 2025 मधला पहिला टॉपिक त्या ठिकाणी आहे तो म्हणजे प्रमुख नेमणुका, आपण त्याला इम्पॉर्टंट अपॉइंटमेंट म्हणतो. ओके, सो त्यातली पहिली न्यूज महत्वाची आहे. जितेंद्र पाल सिंग भारताचे इस्रायल मधील राजदूत आहेत. प्रत्येक देशामध्ये आपले राजदूत असतात. सो जितेंद्र पाल सिंग इस्रायलचे राजदूत आहेत. नंतर जस्टिन होटार्ड जे आहेत, जे नोकियाचे सीईओ त्या ठिकाणी झालेले आहेत. नोकिया नावाची जी मोबाईल कंपनी आहे त्या कंपनीचे सीईओ आहेत. ओके, नंतर आहेत राजेश निर्वाण कोण आहेत? ब्युरो ऑफ सिव्हिल एव्हिएशन सिक्युरिटीचे डायरेक्टर जनरल. तुम्ही सिव्हिल एव्हिएशन असा शब्द लक्षात ठेवला तरी चालेल, कारण एवढं मोठं लक्षात ठेवण्यात काही लॉजिक नाही. तुम्हाला सिव्हिल एव्हिएशन दिसलं की राजेश निर्वाण त्या ठिकाणी बघायचं आहे. ओके, नंतर आहेत हिसाची ताकेउची. ओके, सो बेसिकली हे जापनीज नाव आहे, त्याच्यामुळे तुम्ही लक्षात घेतलं असेल की मारुती सुझुकी नावाची जी काही कंपनी आहे त्या कंपनीचे मॅनेजिंग डायरेक्टर आणि सीईओ म्हणून हिसाची ताकेउची. नंतर मैमून आलम जे आहे ते मिनिस्ट्री ऑफ स्टील जे आहे त्याच्यामध्ये त्या ठिकाणी डायरेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. नीरज पारेख म्हटल्यानंतर तुम्हाला रिलायन्स पॉवर हा शब्द लक्षात ठेवायचा आहे. रिलायन्स पॉवर जी एनर्जीच्या संदर्भातली राहण्याची एक उपकंपनी आहे, त्याचे सीईओ आणि एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर आहेत. नंतर आहेत एम मोहन. इस्रोची एक संस्था आहे, तिचं नाव आहे लिक्विड प्रोपल्शन. त्या लिक्विड प्रोपल्शन सिस्टीम सेंटरचे त्या ठिकाणी डायरेक्टर म्हणून एम मोहन त्या ठिकाणी आहेत. आणि सगळ्यात महत्वाचं जे नाव आहे ते आहे ज्ञानेश कुमार. कोण आहेत हे ज्ञानेश कुमार? तर भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त, आपण त्यांना चीफ इलेक्शन कमिशनर त्या ठिकाणी म्हणतो. याच्याबद्दल प्रश्न येण्याची शक्यता खूप जास्त आहे. ज्ञानेश कुमार हे भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त त्या ठिकाणी झालेले आहेत. जनरली जेव्हा प्रश्न विचारतील तेव्हा तुम्हाला वन लाइनरलाच प्रश्न विचारतील, त्यामुळं ज्ञानेश कुमार कोण आहे त्याच्याबद्दल आपल्याला त्या ठिकाणी जायचं नाहीये. चीफ इलेक्शन कमिशनर ऑफ इंडिया ज्ञानेश कुमार प्रश्न विचारण्याची शक्यता जास्त आहे. दुसरा टॉपिक जो आहे तो आहे ॲब्युचरीज. ॲब्युचरीज म्हणजे काय? तर जे काही निधन झालेले लोक आहेत त्यांच्याबद्दल आपण त्या ठिकाणी बघतोय. पहिलं नाव आहे प्रिन्स करीम अल हुसैनी, त्यांना आपण आगा खान या नावानं देखील ओळखतो. ओके, बेसिकली जर तुम्हाला विचारलं की कोण आहेत ते, तर इस्माइली मुस्लिम्स नावाचा जो काही पंथ आहे त्याचे स्पिरिच्युअल लीडर त्या ठिकाणी आहेत. प्लस फिलॉन्थ्रॉफिस्ट पण आहेत, म्हणजे समाजकार्य करणारा जो मानव असतो त्याला आपण फिलॉन्थ्रॉफिस्ट म्हणतो. ते मोहम्मद जे काही आहेत प्रेषित, त्यांचे वंशज म्हणून त्या ठिकाणी ओळखले जातात. जेव्हा ते हार्वर्ड युनिव्हर्सिटीमध्ये शिकत होते तेव्हा वयाच्या 20व्या वर्षी ते स्पिरिच्युअल लीडर त्या ठिकाणी झाले होते. बऱ्याच लोकांचं आयुष्य सुधारण्यामध्ये त्यांनी फार मोठा रोल प्ले केलेला आहे. घरं बांधली, हॉस्पिटल्स बांधले, प्लस स्कूल्स देखील बांधलेले होते. पुढचं नाव फार महत्वाचं आहे आपल्यासाठी, ते म्हणजे नवीन चावला. जसं आपण ज्ञानेश कुमार बघितलं, भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त आहेत सध्याला. 16वे मुख्य निवडणूक आयुक्त कोण होते? तर ते होते नवीन चावला, आणि त्यांचं त्या ठिकाणी निधन झालेलं आहे. त्यामुळं नवीन चावला कोण होते? भारताचे 16वे मुख्य निवडणूक आयुक्त. 2009 ते 2010 या काळामध्ये ते निवडणूक आयुक्त होते. सगळ्यात महत्वाची गोष्ट, जेव्हा 2009 मध्ये लोकसभेच्या इलेक्शन्स सुरू होत्या, त्या लोकसभेच्या इलेक्शन्स मध्ये त्यांनी रोल प्ले केलेला होता. एकूण 5 टप्प्यांमध्ये इलेक्शन झालं होतं, त्यातले 4 टप्पे त्यांच्या नेतृत्वाखाली पार पडले. त्यांनी निवडणूक आयोग आणि निवडणूक जे काही प्रोसेस आहे त्याच्यामध्ये बऱ्याच रिफॉर्म्स केल्या. त्या रिफॉर्म्सचा फार एक महत्वाचा भाग म्हणजे जे काही ट्रान्सजेंडर किंवा थर्ड जेंडरचे लोक आहेत त्यांना मतदानाचा अधिकार दिला. आपण त्यांना राईट टू वोट असं त्या ठिकाणी म्हणू शकतो. त्यांच्यासाठी त्यांनी जो काही निवडणूक मतदार नोंदणी असते त्यासाठी जो काही फॉर्म असतो त्याच्यामध्ये त्यांनी अदर नावाची कॅटेगरी त्या ठिकाणी टाकली होती.
मदर तेरेसा यांच्यापासून ते फार प्रभावित झालेले होते, म्हणून मदर तेरेसावर त्यांनी बायोग्राफी देखील लिहिली होती. मदर तेरेसा, फेथ अँड कम्पॅशन, द लाईफ अँड वर्क ऑफ मदर तेरेसा, अशी त्यांनी पुस्तकं पण लिहिली होती. इटलीच्या सरकारनं त्यांना मॅझिनी नावाचा पुरस्कार देऊन सन्मानित केलेलं होतं. पुढचं नाव आपल्यासाठी महत्वाचं आहे ते आहे नरेंद्र चपळगावकर. फार महत्वपूर्ण व्यक्ती जी आपल्यामध्ये नाही आहेत. महाराष्ट्रच्या न्याय विभागामध्ये आणि साहित्य क्षेत्रामध्ये त्यांचं फार मोठं योगदान त्या ठिकाणी आहे. नरेंद्र चपळगावकर मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश आणि एक मोठे लेखक त्या ठिकाणी म्हणून ते प्रसिद्ध होते. बीड आणि बॉम्बे हायकोर्टाचं जे काही औरंगाबाद बेंच आहे त्यांनी तिथं लॉची प्रॅक्टिस केलेली होती. सुरुवातीला 1990 मध्ये बॉम्बे हायकोर्टामध्ये ऍडिशनल जज झाले आणि 1999 मध्ये ते मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्या ठिकाणी होते. लातूरमध्ये जे काही दयानंद सायन्स कॉलेज आहे त्या दयानंद सायन्स कॉलेजमध्ये मराठी विभाग जो आहे त्या मराठी विभागाचे पहिले प्रमुख म्हणून त्यांनी त्या ठिकाणी काम केलेलं होतं. प्लस दुसरी महत्वाची गोष्ट, वर्धा इथं जे काही 96वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. आता सध्याला मी जे रेकॉर्ड करतोय त्याच दिवशी त्या ठिकाणी दिल्लीमध्ये 98वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन त्या ठिकाणी सुरू आहे. दिल्लीमध्ये हे जे काही साहित्य संमेलन आहे त्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आहेत तारा भवाळकर, स्वागताध्यक्ष आहेत शरद पवार आणि स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या साहित्य संमेलनाचं उद्घाटन त्या ठिकाणी केलेलं आहे. हे जे काही नरेंद्र चपळगावकर आहे त्यांची पुस्तकं माहिती असू द्या, त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. अनंत भालेराव, काळ आणि कर्तृत्व, आठवणीचे दिवस, कर्मयोगी संन्यासी, कायदा आणि माणूस, कहाणी हैदराबाद लढ्याची, 3 न्यायमूर्ती त्यांचा काळ, ही पुस्तकं आहेत. ही एकदा गोथ्रू करा तुमच्या एकदा नजरेतून, कारण तर रिपीट प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, येस. चलो, नंतर त्यांना महाराष्ट्र फाउंडेशन कडून त्यांना जीवनगौरव पुरस्कार देखील आहे. पुढचं नाव फार महत्वाचं आहे, त्यांचं नाव आहे सुक्री बोम्मागौडा. सुक्री बोम्मागौडा कोण आहेत तर त्या एक फोक सिंगर आहेत. स्पेसिफिकली सांगायचं तर हलक्का वोक्कलिगा नावाची एक जमात आहे कर्नाटकमध्ये, त्यातल्या फोक सिंगर म्हणून आहेत. त्यांना वॉकिंग सायक्लोपीडिया ऑफ फोक ट्रेडिशन त्या ठिकाणी म्हटलं जातं. म्हणजे जे काही फोक सिंगर आहेत किंवा फोक ट्रेडिशन आहे त्यांच्या वॉकिंग इनसायक्लोपीडिया म्हणतात. हलक्की म्युझिकच्या जवळजवळ 5,000 गाणी त्यांनी पाठ केलेले होते आणि त्या संस्कृतीचं किंवा त्या संगीताचं जतन करण्यामध्ये त्यांचा रोल त्या ठिकाणी राहिलेला आहे. पद्मश्री पुरस्काराने देखील त्यांना सन्मानित करण्यात आलेलं होतं. चलो, पुढची व्यक्ती आहे सॅम नुजुओमा. सॅम नुजुओमा जे आहेत ते नामिबियाचे पहिले राष्ट्राध्यक्ष आहेत. ओके, सो ह्या नुजुओमावरनं तुम्ही नामिबिया त्या ठिकाणी लक्षात ठेवा. ओके, नामिबिया पूर्वी साऊथ आफ्रिकेचा भाग होता. साऊथ आफ्रिकेपासून स्वतंत्र करण्यामध्ये या सॅम नुजुओमाचा फार मोठा रोल होता, म्हणून त्यांना नामिबियाचे फादर ऑफ नेशन असं देखील म्हटलं जातं. जसं आपण महात्मा गांधींना फादर ऑफ नेशन म्हणतो तसं नामिबियाचे फादर ऑफ नेशन होते सॅम नुजुओ. नंतर पुढचे व्यक्ती आहे ग्रेग बेल यांनी. ग्रेग बेल कोण आहेत तर ओल्डेस्ट लिव्हिंग ऑलिम्पिक गोल्ड मेडलिस्ट. असा गोल्ड मेडलिस्ट ऑलिम्पिक मधला जो जास्त दिवस त्या ठिकाणी जगलेला आहे. ओके, 1956 ला जे मेलबर्न ऑलिम्पिक झालं त्याच्यामध्ये त्यांनी लॉंग जम्प मध्ये गोल्ड मेडल त्या ठिकाणी जिंकलेलं होतं. 2 टॉपिक झालेले आहेत. तिसरा टॉपिक जो आहे आपला त्याचं नाव आहे पुरस्कार, आणि पुरस्कारामधला पहिलाच पुरस्कार आपल्यासाठी फार महत्वाचा आहे. चंद्रिका टंडन नावाच्या एक भारतीय अमेरिकन व्यक्ती आहे, त्यांना ग्रॅमी पुरस्कार मिळालेला आहे. हा ग्रॅमी पुरस्कार जो आहे तो म्युझिक साठी त्या ठिकाणी दिला जातो. ओके, सो चंद्रिका टंडन यांना ग्रॅमी पुरस्कार जो मिळाला आहे त्याची एडिशन आहे 67वी. बेस्ट न्यू एज एम्बियंट और चॅन्ट अल्बम नावाची कॅटेगरी आहे, त्याच्यामध्ये त्यांना हा पुरस्कार मिळाला आहे. आणि त्यांना कोणत्या अल्बमसाठी हा पुरस्कार मिळाला आहे तर त्रिवेणी. लक्षात ठेवा, प्रश्न विचारताना तुम्हाला इथं विचारला जाऊ शकतो की नुकतंच चंद्रिका टंडन यांना म्युझिक क्षेत्रासाठीचा ग्रॅमी पुरस्कार मिळाला, खालीलपैकी कोणत्या अल्बमसाठी? त्रिवेणी नावाचा अल्बम त्यांनी लिहिलेला होता. ओके, सो विथ स्पेसिफिक आपण भारताच्या संबंधित असलेली व्यक्ती चंद्रिका टंडन आहेत म्हणून त्यांचं सेपरेट बघितलं, परंतु प्रश्न एकूणच जो काही 67वा ग्रॅमी पुरस्कार पार पडला 2025चा त्यांच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. अल्बम ऑफ द इयर, रेकॉर्ड ऑफ द इयर आणि सॉन्ग ऑफ द इयर हे 3 महत्वाचे त्या ठिकाणी आहे. अल्बम ऑफ द इयर मध्ये तुम्हाला बियॉन्स कार्टर शब्द लक्षात ठेवायचा आहे,
काउबॉय कार्टर नावाचा एक अल्बम आहे त्यासाठी. नंतर रेकॉर्ड ऑफ द इयर आणि सॉन्ग ऑफ द इयर सेमच दिसते बघा तुम्हाला, नॉट लाईक अस, नॉट लाईक अस, केड्रिक लॅमर, केड्रिक लॅमर. ओके. आणि नंतर आहे बेस्ट न्यू आर्टिस्ट कोण आहेत, चॅपेल रोआन हा बेस्ट न्यू आर्टिस्ट त्या ठिकाणी राहिलेला आहे. चंद्रिका टंडन मात्र विसरू नका, फार महत्वाचं नाव आहे. नंतर बीसीसीआय जी आहे त्या बीसीसीआयचे वार्षिक पुरस्कार देखील त्यामध्ये अनाऊन्स झालेले आहेत. त्यातले पहिले 4 पुरस्कार आपल्यासाठी फार महत्वाचे आहेत. पहिला आहे कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार, जो क्रिकेटच्या देवाला मिळालेला आहे, सचिन तेंडुलकर. व्हेरी 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 इम्पॉर्टंट. बीसीसीआयचा कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार कोणाला मिळालेला आहे, तर तो मिळालेला आहे सचिन तेंडुलकर यांना. दुसरा आहे पॉली उमिग्रर पुरस्कार, जो वर्षातील सर्वोत्तम पुरुष क्रिकेटपटूला दिला जातो, तो मिळालेला आहे जसप्रीत बुमराह याला. ओके. नंतर बेस्ट विमेन इंटरनॅशनल क्रिकेटर ऑफ द इयर जी आहे ती भारताची, त्यातल्या त्यात महाराष्ट्राची स्मृती मानधना, लक्षात ठेवा. आणि बीसीसीआय स्पेशल पुरस्कार जो आहे तो रविचंद्रन अश्विन यांना मिळालेला आहे, आपण त्यांना आर अश्विन देखील म्हणतो. हे चांगले पुरस्कार लक्षात ठेवा. कर्नल CK नायडू जीवनगौरव पुरस्कार तेंडुलकर, पॉली उमिग्रर पुरस्कार जसप्रीत बुमराह, बेस्ट विमेन इंटरनॅशनल क्रिकेटर स्मृती मानधना आणि बीसीसीआय स्पेशल अवॉर्ड रविचंद्रन अश्विन. कारण रविचंद्रन अश्विन नुकताच त्या ठिकाणी रिटायर झालेला आहे. ओके. येस, चलो आलं लक्षात. आणखीन 2 कॅटेगरी आहे त्यासाठी त्या आपण बघून घेऊयात. बेस्ट इंटरनॅशनल डेब्यूट. ओके. बेस्ट इंटरनॅशनल डेब्यूट जो आहे म्हणजे आंतरराष्ट्रीय पदार्पण मेन सरफराज खान आणि विमेन जो आहे तो आशा शोभना. ओके. चलो नंतर आहे सुपरस्टार SS अवॉर्ड, लक्षात ठेवा. सुपरस्टार SS अवॉर्ड पाठीमागच्या वर्षामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये उल्लेखनीय काम करणारे जे काही टीम्स आहेत, खेळाडू आहेत, त्यांना पुरस्कार मिळालेला आहे. स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर मेन जो आहे तो PR श्रीजेश, हॉकीचा तो गोलकीपर त्या ठिकाणी राहिलेला आहे, आता सध्या निवृत्त आहे. स्पोर्ट्स स्टार ऑफ द इयर विमेन जी मिळालेली आहे ती आहे मनू भाकेर, शूटिंग. तिनं 2 मेडल देखील घेतलेले होते, एक सिल्वर आहे, एक ब्रॉन्झ आहे ऑलिम्पिक मध्ये. नंतर आहे स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर स्वप्नील कुसाळे. जर तुम्हाला मेन विमेन स्पोर्ट्स स्टार या नावाने विचारले तर PR श्रीजेश आणि मनू भाकर असं लिहायचं आहे. जर तुम्हाला स्पोर्ट्समॅन ऑफ द इयर जर विचारलं तर स्वप्नील कुसाळे, शूटिंग फ्रॉम महाराष्ट्र. नॅशनल टीम ऑफ द इयर, जी काही चेस टीम आहे भारताची, मग मुलींची आणि मुलींची, त्या टीमला नॅशनल टीम ऑफ द इयर हा पुरस्कार त्या ठिकाणी मिळालेला आहे. क्लब ऑर स्टेट टीम ऑफ द इयर जी आहे ती मुंबई क्रिकेट टीम आहे, जिनं 2023-24 ची रणजी ट्रॉफी त्या ठिकाणी जिंकली. नंतर स्पेशल रिकग्नायझेशन गेम चेंजर अवॉर्ड जो आहे तो जय शाह यांना मिळालेला आहे, जे सध्याला ICC चे चेअरमन देखील त्या ठिकाणी आहेत. नंतर खेळाला प्रमोशन करणारे जे काही स्टेट आहेत, कॉर्पोरेट आहेत किंवा PSUs आहेत, युनिव्हर्सिटीज आहेत, ते पुरस्कार आहेत. बेस्ट स्टेट खेळाच्या प्रमोशनसाठी आहे मध्य प्रदेश. बेस्ट कॉर्पोरेट खेळाच्या प्रमोशनसाठी आहे रिलायन्स. बेस्ट PSU म्हणजे पब्लिक सेक्टर अंडरटेकिंग्स खेळासाठी आहे रेल्वे. ओके. नंतर आहे बेस्ट युनिव्हर्सिटी खेळाच्या प्रमोशनसाठी, ती आहे कलिंगा इन्स्टिट्यूट इंडस्ट्रियल टेक्नॉलॉजी भुवनेश्वर. ओके. सो स्टेट मध्य प्रदेश लक्षात ठेवा, कॉर्पोरेट चांगलं लक्षात ठेवा, रिलायन्स याच्याबद्दल प्रश्न विचारला जाऊ शकतो. नंतर पुढची कॅटेगरी आहे अदर पुरस्कार. ओके. मोस्ट एक्सलन्स अवॉर्ड ऑफ द ब्रिटिश एम्पायर पुरस्कार जो आहे तो N चंद्रशेखरन यांना मिळालेला आहे, जे सध्याला टाटा ग्रुपचे चेअरमन आहेत. नंतर कमांडर्स ऑफ द ऑर्डर ऑफ द ब्रिटिश एम्पायर जो आहे तो सतवंत कौर देवल यांना त्या ठिकाणी मिळालेला आहे. नंतर ग्रँड मेडेली पुरस्कार जो आहे तो टॉम क्रूज यांना मिळालेला आहे. एरो क्लब जो आहे फ्रान्स मधला, त्यांच्याकडून हा दिला जातो. नंतर ज्या काही लग्न झालेल्या महिला आहेत त्यांना आपण मिसेस म्हणतो. जशी मिस वर्ल्ड असते तशी मिसेस वर्ल्ड पिजंट ब्युटी स्पर्धा आहे, ओके, ती मिळालेली आहे शेगो गॅलेई यांना, साऊथ आफ्रिकेच्या आहेत. आणि पहिल्या कृष्णवर्णीय किंवा पहिल्या ब्लॅक विमन आहे त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे. मिसेस वर्ल्ड पिजंट ते शेगो गॅलेई, लक्षात ठेवा. तुम्ही शॅगो असं लक्षात ठेवला तरी चालेल, ती सायलेंट आहे म्हणून शॅगो असं त्या ठिकाणी म्हणतो मी. नंतर फॉरवर्ड फास्टर सस्टेनेबिलिटी अवॉर्ड जो आहे तो NTPC ला मिळालेला आहे वॉटर रेझिलियन्स कॅटेगरीमध्ये. साहित्य अकादमी पुरस्कार डोगरी भाषेचा जो आहे तो चमन अरोरा यांना मिळालेला आहे. एक होर अश्वत्थामा नावाचं त्यांचं पुस्तक त्या ठिकाणी आहे. बाकीचे साहित्य अकादमी आपण पाठीमागच्या महिन्यामध्ये त्या ठिकाणी घेतलेले आहेत. ओके. येस. चलो नंतर आहे आंतरराष्ट्रीय पुरस्कार
सॉरी आंतरराष्ट्रीय कॅटेगरी, पहिलाच कॅटेगरी जी आहे ती फार त्या ठिकाणी महत्वाची आहे. करप्शन परसेप्शन इंडेक्स, पहिली न्यूज. ओके, करप्शन परसेप्शन इंडेक्स म्हणजे सर्वाधिक भ्रष्टाचार आणि सर्वात कमी भ्रष्टाचार असलेल्या निर्देशांक. ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल नावाची संस्था आहे बर्लिन मधली, त्यांच्याकडून हा निर्देशांक दरवर्षी रिलीज केला जातो. पहिला जो देश आहे तो आहे डेन्मार्क. म्हणजे लक्षात ठेवा, सर्वात कमी भ्रष्टाचारी पहिला देश म्हणजे सर्वात जास्त भ्रष्टाचार करणारा अर्थ होत नाही. जर ज्या देशामध्ये भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी आहे तो देश आहे डेन्मार्क. 2 नंबरला फिनलँड, 3 नंबरला सिंगापूर. या कॅटेगरीमध्ये जर भारताला बघितलं तर भारत या ठिकाणी 96व्या नंबरला त्या ठिकाणी आहे. भारत 96 नंबरला आहे. भारताला 38 मार्क आहेत आणि सर्वाधिक भ्रष्टाचाराचं प्रमाण कुठं आहे? साऊथ सुदान. तो लक्षात ठेवा. आपण जो कॅटेगरी बघितलेली आहे, सॉरी आपण जो आता बघितला करप्शन परसेप्शन इंडेक्स, ट्रान्सपरन्सी इंटरनॅशनल कडून रिलीज केला जातो. डेन्मार्क 1 नंबरला आहे, याचा अर्थ भ्रष्टाचाराचं प्रमाण कमी आहे. भारत या ठिकाणी 96 नंबरला आहे आणि शेवटचा देश आहे साऊथ सुदान. ओके, नंतर आहे हेनले पासपोर्ट इंडेक्स. हेनले पासपोर्ट इंडेक्स मध्ये पहिला जो देश आहे तो आहे सिंगापूर. 2 नंबरला जपान आणि साऊथ कोरिया आहे. 3 नंबरला युरोप मधले बरेच देश आहेत आणि याच्यामध्ये भारताचा क्रमांक आहे 80 आणि शेवटचा देश आहे अफगाणिस्तान. ओके, फेब्रुवारी महिन्यामध्ये काही महत्वाच्या कॉन्फरन्सेस आणि समिट पार पडल्या त्या आपण बघणार आहोत. बिमस्टेक नावाची संघटना आहे, त्याची युथ समिट गांधीनगरमध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे. 17वी ब्रिक्स परिषद जी आहे ती रिओ दी जेनेरो येथे पार पडणार आहे. ब्रिक्स आपण इयरबुकची जी बॅच घेतली त्याच्यामध्ये डिटेलमध्ये घेतलेलंच होतं. वर्ल्ड गव्हर्नमेंट समिट जी आहे ती दुबईमध्ये त्या ठिकाणी पार पडणार आहे. थीम त्याची आहे शेपिंग फ्युचर गव्हर्नमेंट्स. नंतर ग्लोबल जस्टिस लव्ह अँड पीस समिट जी आहे ती दुबईमध्ये पार पडली. आय एम अ पीस कपर मुवमेंट्स नावाची संघटना आहे त्यांच्याकडून. नंतर रायसना मिडल ईस्ट कॉन्फरन्स जी आहे ती अबुधाबी या ठिकाणी पार पडली आणि भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर हे त्या ठिकाणी चीफ गेस्ट म्हणून उपस्थित होते. नंतर थायलंडमध्ये एक प्रोग्राम झाला, त्याचं नाव आहे संवाद. लक्षात ठेवा, संवाद प्रोग्राम कुठे झाला तर थायलंडमध्ये, ज्याच्यामध्ये थायलंड आणि एशियामध्ये जे काही कल्चरल टाईज आहेत म्हणजे सांस्कृतिक बंध आहे त्याच्याबद्दल कमेंट्स केलेली होती नरेंद्र मोदी यांनी. ओके, सो संवाद समिट थायलंडमध्ये त्या ठिकाणी पार पडलेली होती. नंतर आपण सुपर वन लाइनर त्या ठिकाणी बघतोय जे स्पेसिफिकली तुमच्या आंतरराष्ट्रीय घडामोडी त्या ठिकाणी आहेत. अमेरिका नावाचा देश आहे, त्या अमेरिकेनं त्या ठिकाणी 2 महत्वाच्या आंतरराष्ट्रीय संघटनेतून माघार घेतलेली आहे. एक आहे इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आणि दुसरा आहे युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल. पाठीमागच्या महिन्यामध्ये आपण बघितलं पण होतं बघा. ओके, तुम्हाला आठवत असेल तर जो काही युएसए आहे तो युएसए त्या ठिकाणी WHO मधून बाहेर पडलेला होता. नंतर पॅरिस नावाचा एक करार आहे, हवामान करार, त्या पॅरिस करारातून बाहेर पडलेला होता. आता इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट मधून बाहेर पडलेला आहे आणि इंटरनॅशनल युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल मधून देखील बाहेर पडलेला आहे. सो अमेरिका कुठून कुठून बाहेर पडलेला आहे चांगलं लक्षात ठेवा. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, पॅरिस नावाचा हवामान करार, इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्ट आणि युनायटेड नेशन ह्युमन राईट काउन्सिल. चांगलं लक्षात ठेवा, हे असंच ड्रॉ करून ठेवा जेणेकरून तुम्हाला त्या ठिकाणी लक्षात राहील. ओके, येस, आलं लक्षात सगळ्यांना. सो युएसए आता 2 संघटनांमधून बाहेर पडलाय. प्लस अर्जेंटिनानं पण आता WHO मधून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला आहे. सो असे कोणते देश आहेत ज्यांनी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन मधून माघार घेतली आहे? एक आहे अर्जेंटिना आणि दुसरा आहे युएसए. हे आपण पाठीमागच्या महिन्यामध्ये बघितलं होतं. नंतर पनामा नावाचा देश आहे, त्यांनी चायनाचं जे काही बेल्ट अँड रोड इनिशिएटिव्ह आहे त्या रोड इनिशिएटिव्ह मधून माघार त्या ठिकाणी घेतलेली आहे. बार्ट डे वेबर हे आता बेल्जियमचे नवीन पंतप्रधान झालेले आहेत. कॉन्स्टंटाईन तासालुड्स हे ग्रीसचे पंतप्रधान त्या ठिकाणी झालेले आहेत. जोथम नेपाट जे आहे ते वनातूचे त्या ठिकाणी प्राईम मिनिस्टर त्या ठिकाणी झालेले आहेत. नंतर बांगलादेशमध्ये आता एक सध्याला ऑपरेशन सुरू आहे, त्याचं नाव आहे ऑपरेशन डेव्हिल हंट. एवढंच लक्षात ठेवा, ऑपरेशन डेव्हिल हंट कुठं सुरू आहे? बांगलादेशमध्ये. शेख हसीना तिथल्या माजी पंतप्रधान होत्या, त्या देश सोडून पळून आपल्या भारतामध्ये आलेले आहेत. परंतु त्यांचे फॉलोअर्स काही त्या ठिकाणी बांगलादेशमध्ये आहेत. सो त्यांच्या फॉलोअर्सला पकडण्यासाठी तिथल्या गव्हर्नमेंटनं ऑपरेशन डेव्हिल हंट राबवलेलं आहे. सो ऑपरेशन डेव्हिल हंट कुठं आहे? बांगलादेशमध्ये त्या ठिकाणी आहे. चांगलं लक्षात ठेवा.
नंतर गल्फ ऑफ मेक्सिको जो आहे त्या गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव बदललं आणि गल्फ ऑफ अमेरिका असं त्या ठिकाणी केलेलं आहे अमेरिकेनं, आणि हा गल्फ ऑफ अमेरिका डे 9 फेब्रुवारी रोजी साजरा केला जाणार आहे. सो अमेरिकेनं गल्फ ऑफ मेक्सिकोचं नाव बदलून आता गल्फ ऑफ अमेरिका केलेलं आहे आणि 9 फेब्रुवारी हा दिवस गल्फ ऑफ अमेरिका दिवस म्हणून साजरा केला जाणार आहे. नंतर अमेरिकेनं मेक्सिको, कॅनडा आणि चायनावर काही आयात शुल्क लावलेलं आहे, ते आपण त्याला टॅरिफ असं म्हणतो. चायनावरती 10% आहे. ओके, चायनावरती 10% आहे आणि मेक्सिको आणि कॅनडावरती 25% त्या ठिकाणी टॅरिफ्स लावलेले आहेत. सो असा अमेरिकेनं कोणत्या देशावरती टॅरिफ्स लावल्यात? मेक्सिको आणि कॅनडा हे शेजारचे देश, आणि चायना जे काही शेजारचे देश आहेत त्यांच्यावर जास्त टॅक्सेस लावले 25%, आणि चायनावरती 10% आयात शुल्क त्या ठिकाणी लावलेलं आहे. ओके, नंतर अमेरिकेनं आणखीन टॅरिफ्स लावलेले आहेत स्टील अँड अॅल्युमिनियम इम्पोर्ट्स वरती. युएसए 25% टॅरिफ्स लावले आहेत स्टील अँड अॅल्युमिनियम इम्पोर्ट्स मध्ये. म्हणजे अमेरिकेमध्ये जे काही स्टील आणि अॅल्युमिनियम इम्पोर्ट केलं जाणार आहे त्याच्यावरती 25% टॅरिफ्स म्हणजेच आयात शुल्क त्या ठिकाणी लावलं जाणार आहे. नंतर युएईनं त्या ठिकाणी 2025 हे इयर ऑफ कम्युनिटी म्हणून डिक्लेअर केलेलं आहे. इयर ऑफ कम्युनिटी लक्षात ठेवा. युएई प्रेसिडेंट शेख मोहम्मद बिन झायद अल नाहियान डिक्लेअर्ड ॲज द इयर ऑफ कम्युनिटी. ओके, येस, लक्षात आलं. सो आजच्यासाठी आपण इथंच थांबतोय. बाकीचे जे लेक्चर्स आहेत आपण दुसऱ्या तिसऱ्या टप्प्यामध्ये कव्हर करणार आहोत. ओके, सो आजच्यासाठी इथंच. थँक्यू सो मच.